वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सक्रिटरी सिस्टीम किंवा युरिनरी सिस्टीम आणि त्याच्याच्या संदर्भात असणारे डिसऑर्डर्स हा भाग पाहत होतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे काही राहिलेले कंडिशन्स आहेत त्या पाहायच्या आहेत. त्यापैकी युरेमिया. ब्लड नॉर्मली कंटेन्स 0.01 to 0.03% ऑफ युरिया, but if it rises above 0.05% it is called as uremia. जर नॉर्मल लेवल जी युरियाची आहे ब्लडमध्ये ती 0.01 to 0.03 आहे, पण यापेक्षा वाढून तो 0.05% जर जात असेल तर दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज युरेमिया. इट इज हार्मफुल अँड इट मे लीड टू किडनी फेल्युअर. यामुळे परत काय होऊ शकते, किडनी ही फेल होऊ शकते. Then is the nephritis. Nephritis, it is the inflammation of kidney. Inflammation म्हणजे एक प्रकारचा रिस्पॉन्स आहे ज्यामध्ये पेन, रेडनेस आणि टेम्परेचर आणि स्वेलिंग ही महत्त्वाची लक्षणं पाहायला मिळतात. म्हणजे किडनीवर एक प्रकारची सूज येणे, दॅट इज नेफ्रायटिस. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रोटीन युरिया. यामध्ये महत्त्वाचं लक्षण काय पाहायला मिळते, प्रोटीन युरिया. आता प्रोटीन युरिया म्हणजे काय, ॲपिअरन्स ऑफ प्रोटीन इन युरिन. युरिनमध्ये प्रोटीनचे प्रेझेंट असणं, जसं अल्बुमिन युरिया. इट इज कॉज्ड ड्यू टू इन्क्रीज्ड परमिएबिलिटी ऑफ ग्लोमेरुलर कॅप्सुलर मेम्ब्रेन दॅट परमिटिंग लार्ज अमाऊंट ऑफ प्रोटीन्स एस्केप इन युरिन. नॉर्मली काय असते, जी की कॅप्सुलर मेम्ब्रेन आहे, बॉमन्स कॅप्सूलची मेम्ब्रेन आहे, तर ही प्रोटीनसारख्या घटकांना परमिएबल नाही, ती त्यांना फिल्ट्रेटमध्ये पास होऊ देत नाही. परंतु काही कारणामुळे जर या डॅमेज झालेला आहे या कॅप्सुलर मेम्ब्रेनला, तर ह्याची परमिएबिलिटी ही वाढते आणि ब्लडमध्ये असणारे जे काही प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन्स फिल्ट्रेटमध्ये आणि तिथून ते युरिनमध्ये प्रेझेंट असू शकतात. दिस कॉजेस चेंज इन ब्लड कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर. आणि याचा परिणाम म्हणून ब्लडचं कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर आहे हे बदलते, अँड दॅट लीडिंग टू मूवमेंट ऑफ फ्लुइड फ्रॉम ब्लड टू इंटरस्टिशियल स्पेस. ज्यामुळं ब्लडमध्ये असणारं जे काही लिक्विड आहे, वॉटर आहे, ते व्हेसल्सच्या बाहेर पडायला लागते. म्हणजे इंटरस्टिशियल स्पेस जी दोन सेलमध्ये असणारी स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये ते पाणी किंवा ते फ्लुइड साचायला लागते, ज्याचा परिणाम म्हणून इडिमा, सूज येणे हे लक्षण पाहायला मिळते. म्हणजे नेफ्रायटिसमध्ये जसं टेम्परेचर आहे किंवा बॅक पेन, ॲब्डॉमेन पेन हे लक्षण आहेत, त्याच्यासोबतच प्रोटीन युरिया आणि इडिमा हे दोन आपल्याला लक्षणं पाहायला मिळतात. त्यानंतर आहे रिनल फेल्युअर. इट इज डिक्रीज ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. जेव्हा ग्लोमेरुलसचा फिल्ट्रेशन रेट हा कमी होतो तेव्हा त्याला रिनल फेल्युअर असं म्हणतात. नॉर्मल रेट जो आहे दॅट इज 125 ml/minute एवढा आहे, पण त्यापेक्षा जेव्हा तो कमी होतो तेव्हा त्याला रिनल फेल्युअर असं म्हणतात. देर आर 2 टाईप्स ऑफ रिनल फेल्युअर, अक्यूट रिनल फेल्युअर अँड क्रॉनिक रिनल फेल्युअर. तर अक्यूट रिनल फेल्युअर बघू. अक्यूट रिनल फेल्युअर इज सडन वर्सनिंग ऑफ रिनल फंक्शन्स. वर्सनिंग म्हणजे खराब होणे, अचानक किडनीचे फंक्शन्स हे थांबणे किंवा खराब होणे. दॅट युज्युअली हॅपन्स आफ्टर सिव्हिअर ब्लिडिंग. जेव्हा खूप रक्तस्राव होतो त्या कारणामुळे सुद्धा असू शकते. किडनीचे फंक्शन्स हे काय होतात, सडन वर्सन होतात, खराब होतात, किंवा त्याचं जे काम आहे फिल्ट्रेशनचं हे होऊ शकत नाही. देअर इज डिक्रीज इन युरिन आउटपुट. ज्याचा परिणाम म्हणून युरिन फॉर्मेशन हे कमी होतं आहे, युरिन कमी बाहेर पडते, त्याला ऑलिगो युरिया असं म्हणतात. ऑलिगो युरिया दॅट इज लेस दॅन 400 ml/day or less than 0.5 ml/kg/hour in children. आता ऑलिगो युरिया म्हणजे काय, लघवीचं प्रमाण कमी होणे. किती रुटीनली आपण जे पाहतो 1 ते 1.5 लिटर युरिन ही दिवसभरात बाहेर पडते, तर तिच्याऐवजी आता फक्त 400 ml/day एवढीच युरिन तयार होणं, दॅट इज कॉल्ड ॲज ऑलिगो युरिया. युरिन फॉर्मेशन का कमी झालं, कारण फिल्ट्रेशन रेट कमी झाला. द कॉजेस ऑफ अक्यूट रिनल फेल्युअर आर acute obstruction to both the ureters or nephrotoxic drugs.
काही कारणामुळं युरेटर जो आहे हा भाग यामध्ये अडथळा उत्पन्न होणे किंवा किडनीसाठी टॉक्सिक असणारे जे काही ड्रग्ज आहेत, औषध आहेत, ते सेवन केल्यामुळं अक्यूट रिनल फेल्युअर ही कंडिशन पाहायला मिळते. आता ह्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं, तर इलिव्हेटेड सिरम क्रिएटिनाइन लेवल, जेव्हा रक्तामधील क्रिएटिनाइनचं प्रमाण हे वाढलेलं आढळते तेव्हा अक्यूट रिनल फेल्युअर असं आपल्याला निदान करता येते. त्यानंतर आहे क्रॉनिक रिनल फेल्युअर. इट इज प्रोग्रेसिव्ह अँड जनरली इरिव्हर्सिबल डिक्लाइन इन ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. यामध्ये हळूहळू परंतु दुरुस्त न होणारा असा जेव्हा ग्लोमेरुलसवर काही डॅमेज होत आहे, ज्यामुळे त्याचा फिल्ट्रेशन रेट हा कमी होत आहे, तर त्या कंडिशनला क्रॉनिक रिनल फेल्युअर असं म्हणतात. अक्यूट म्हणजे सडन कॉज असते आणि क्रॉनिक म्हणजे त्याला दीर्घकाळाची पॅथॉलॉजी ही झालेली असते. इट मे बी कॉज्ड ड्यू टू क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. जेव्हा खूप दिवसांसाठी ग्लोमेरुलोनेफ्रायटिस या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे, इन्फ्लामेशन झालेलं आहे नेफ्रॉन्सवर, त्यावेळेस आपल्याला ही कंडिशन पाहायला मिळते. इट कॅन बी डिटेक्टेड बाय, आता ह्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं, तर किडनीचा साईज कमी होणे आणि पॉसिबिलिटीज ऑफ ॲनिमिया, किडनीचा आकार कमी होणे आणि सोबतच किडनीचे फंक्शन्स हे हळूहळू कमी झाल्यामुळं इरिथ्रोपोएटिन जे हॉर्मोन आहे, ज्याचं काम ब्लड सेल्स तयार करणं आहे, ह्या कमी होतात आणि त्यामुळं त्या पेशंटमध्ये आपल्याला ॲनिमिया हे लक्षण पाहायला मिळतं. म्हणजे किडनीचा साईज कमी होणे हे आपल्याला सोनोग्राफीवरनं कळेल आणि ॲनिमिया हे रक्ताच्या तपासणीवरून कळेल. या पद्धतीने अक्यूट रिनल फेल्युअर आणि क्रॉनिक रिनल फेल्युअर यांचं डायग्नोसिस हे केलं जातं. तर आता याच्यासाठी जी ट्रीटमेंट आहे ती पाहू. हिमोडायलिसिस, ज्याला आपण तुम्ही नेहमी ऐकत असाल डायलिसिस, दॅट इज हिमोडायलिसिस. आणि यामध्ये काय काय आहे बघू. व्हेन रिनल फंक्शन्स फॉल्स बिलो 5 to 7%, जेव्हा किडनीचे फंक्शन्स 5 ते 7% कमी होतात तेव्हा देर इज ॲक्युम्युलेशन ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस इन द ब्लड बिगिन्स. जे काही हार्मफुल घटक आहे जे युरिनद्वारे बाहेर टाकायला पाहिजे होते, तर ते बाहेर न पडल्यामुळं ते ब्लडमध्ये साचायला लागतात. In such conditions, the person has to go for artificial means of filtration of blood. तर यामध्ये त्या पर्सनला जे काही आर्टिफिशियल फिल्ट्रेशनच्या मेथड आहेत रक्ताच्या, त्या फॉलो करणं आवश्यक आहे. इन हिमोडायलिसिस, डायलिसिस मशीन इज यूज टू फिल्टर द ब्लड. यामध्ये एक मशीन आहे ज्याला डायलिसिस मशीन असं म्हणतात आणि ज्यामध्ये ब्लडचं फिल्ट्रेशन हे केलं जातं. इन धिस मेथड ब्लड इज फिल्टर्ड आउटसाइड द बॉडी यूजिंग डायलायझिंग युनिट. यामध्ये ब्लड हे शरीराच्या बाहेर काढलं जातं आणि ते त्या युनिटमध्ये डायलायझिंग जे काही मशीन आहे त्यामध्ये ते फिल्टर केलं जातं. तर स्टेप्स पाहू. पेशंट ब्लड इज रिमूव्ड जनरली फ्रॉम रेडियल आर्टरी. आता यासाठी पेशंटचं ब्लड हे काढलं जातं आणि मुख्यतः रेडियल आर्टरी जी आहे, रेडियल आर्टरी, आता रेडियस हा जो बोन आहे आपल्या फोरआर्मचा, त्या ठिकाणी असणारी रेडियल आर्टरी आहे आणि त्याद्वारे ते रिमूव्ह केलं जातं. देन अँटीकोॲग्युलंट हिपॅरिन इज ॲडेड इन द ब्लड टू प्रिव्हेंट क्लॉटिंग ऑफ ब्लड. रक्ताची गोठण्याची क्रिया, आता रक्त जेव्हा शरीराच्या बाहेर काढलं जातं तेव्हा ते क्लॉट व्हायला सुरू होतं, गोठायला सुरू होतं आणि ते होऊ नये त्यामुळं त्यात हिपॅरिन हा अँटीकोॲग्युलंट घटक ॲड केला जातो. इट इज पास्ड थ्रू अ सेलोफॅन ट्यूब दॅट ॲक्ट ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि हे जे ब्लड आहे, हे ब्लड तो जो सेलोफॅन ट्यूब आहे यामधून पास केलं जातं आणि हा जो सेलोफॅन ट्यूबचा भाग आहे हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून काम करतो. सेमी परमिएबल मेम्ब्रेन ज्यामधून काही घटक हे एक बाहेर किंवा आत होऊ शकतात. द ट्यूब इज इमर्स्ड इन अ फ्लूइड कॉल्ड ॲज डायलेसेट. यामध्ये एक फ्लूइड आहे ज्याला डायलेसेट असं म्हणतात. डायलेसेट इज ऑस्मॉटिक टू नॉर्मल ब्लड प्लाझ्मा. आता ह्यामध्ये जो डायलेसेट आहे यात ब्लड प्लाझ्मामध्ये जेवढे घटक असतात तेवढ्याच प्रमाणामध्ये
घटक असतात. हेन्स ओनली एक्सेस सॉल्ट इफ इट इज प्रेझेंट इन ब्लड प्लाझ्मा दॅट पासेस थ्रू द सेलोफॅन ट्यूब इन द डायलेसेट. आता ज्यामुळं आयसो बॅलन्स आहे ब्लड आणि त्या फ्लूइडमध्ये, मग अशा वेळेस होतं आहे काय, तर ब्लडमध्ये जे घटक एक्स्ट्रा आहेत ते घटक त्या डायलेसेटमध्ये नाहीत. जसं आता रिनल फेल्युअरमुळं ब्लडमध्ये जो युरिया आहे किंवा इतर जे काही हार्मफुल घटक आहेत, क्रिएटिनाइन आहे, जे वाढलेले आहेत, ते घटक मात्र ह्या डायलेसेट फ्लूइडमध्ये नाहीत. आणि त्यामुळं अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट द वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम ब्लड मूव्ह इन टू द डायलायझिंग फ्लूइड. त्यामुळं ब्लडमध्ये जे घटक जास्त आहेत त्यांचं प्रमाण रक्तामध्ये जास्त आहे, तर अपोजिट साईडचं जे डायलेसेट फ्लूइड आहे त्यामध्ये त्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे हे घटक अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे मूव्ह होतात आणि त्यामुळे ते ब्लडमधून त्या डायलायझिंग फ्लूइडकडे मूव्ह होत असतात. नाव वेस्ट सबस्टन्सेस इन ब्लड गेट रिड्यूस्ड. आणि याचा परिणाममुळं रक्तामध्ये जे काही हार्मफुल घटक जास्त वाढले होते त्यांचं प्रमाण आता काय होईल, कमी होते. अगेन इन फिल्टर्ड ब्लड, आता हे जे फिल्टर्ड ब्लड आहे दॅट अँटीहिपॅरिन इज मिक्स्ड. आता याच्यामध्ये अँटीहिपॅरिन हे परत मिक्स केलं जातं अँड दॅट इज रिटर्न्ड इन टू द व्हेन. आणि व्हेनद्वारे शरीरामध्ये ते पुन्हा मिक्स केलं जातं. आता या ठिकाणी अँटीहिपॅरिन का मिळवायचं, कारण हिपॅरिन हे अँटीकोॲग्युलंट आहे आणि ते जर तसंच राहिलं तर काही कारणामुळे जर काही इंजुरी झाली तर तो जो पर्सन आहे, तो जो पेशंट आहे, तर त्यामध्ये ब्लड क्लॉटिंगची क्रिया होणार नाही आणि त्यामुळं ब्लड शरीरामध्ये मिक्स करण्याच्या अगोदर त्यात अँटीहिपॅरिन हा घटक मिसळला जातो. द ब्लड हॅज टू मूव्ह स्लोली थ्रू द ट्यूब अँड हेन्स द प्रोसेस इज स्लो. प्रोसेस ही तुलनेनं कशी आहे, स्लो आहे. बघा या ठिकाणी मेथड दाखवलेले आहेत. ब्ल्यू कलरचा ॲरो म्हणजे ब्लड काढलेला आहे, रिमूव्ड ब्लड फॉर क्लिनिंग, ज्याला फिल्टरमध्ये पाठवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲट्रियल जे ब्लड प्रेशर आहे त्याचं मॉनिटर केलं जातं. एक ब्लड पंप आहे, हेअरपिन पंप आहे टू प्रिव्हेंट क्लॉटिंग. या ठिकाणी हिपॅरिन पंप आहे जो त्यामध्ये हिपॅरिन ॲड करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर डायलेसेट आहे, डायलायझर मशीन आहे आणि फ्रेश डायलेसेट तिथून इन्सर्ट केलं जातं आणि खालचा जो आहे युज्ड डायलेसेट तिथून ते रिमूव्ह केलं जातं आणि यामधून जे ब्लड पास केलं जाईल ते सेमी परमिएबल मेम्ब्रेनसारखं काम करून वेस्ट मटेरियल ब्लडमधून त्या डायलेसेटमध्ये ॲड केले जातील आणि जे डायलेसेट बाहेर काढलं जाईल, युज्ड डायलेसेट म्हणजे ज्यात आता वेस्ट मटेरियल आहे. अगेन व्हेनस ब्लड प्रेशर मेंटेन ठेवल्या जातं आहे आणि क्लीन झालेलं जे ब्लड आहे, फिल्टर झालेलं जे ब्लड आहे हे वापस त्या पेशंटच्या व्हेनद्वारे त्याच्या शरीरामध्ये इन्सर्ट केलं जातं. इट इज हिमोडायलिसिस. आता आणखी एक मेथड आहे दॅट इज पेरिटोनियल डायलिसिस. In this method, dialysing fluid is introduced into abdominal cavity or peritoneal cavity. आता यामध्ये काय करायचं आहे, डायलायझिंग फ्लूइड जे आहे हे डायरेक्ट त्या पर्सनच्या पेशंटच्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये पाठवलं जातं. द पेरिटोनियल मेम्ब्रेन ॲक्ट ॲज सेमी परमिएबल डायलायझिंग मेम्ब्रेन. आता या ठिकाणी डायलायझिंग मेम्ब्रेन जी आहे सेमी परमिएबल, ती आपल्या शरीरातली पेरिटोनियम जी आहे ती लेअरची काम करेल. टॉक्सिक वेस्ट पास्ड इन टू द फ्लूइड. आणि त्या डायलायझिंग फ्लूइडमध्ये जे हानिकारक घटक ज्यांचं प्रमाण ब्लडमध्ये जास्त आहे ते घटक काय केले जातील, त्या फ्लूइडमध्ये पास केले जातील. दिस फ्लूइड इज ड्रेन्ड आउट आफ्टर प्रिस्क्राइब्ड टाईम. आणि काही ठराविक काळानंतर हे फ्लूइड काय केलं जातं, काढून घेतलं जातं. इट कॅन बी कॅरीड आउट ॲट होम, ॲट वर्क ऑर व्हाईल ट्रॅव्हलिंग. तुलनेनं इझी असल्यामुळं ही प्रोसिजर घरी, कामाच्या ठिकाणी किंवा ट्रॅव्हलिंगमध्येही करता येते. बट इट इज नॉट सफिशियंट ॲज हिमोडायलिसिस. परंतु ही हिमोडायलिसिस एवढी फायदेशीर नाही. फिगर पाहू शकता. डायलेसेट बॅग आहे आणि पेरिटोनियल स्पेस जे आहे, त्या पेरिटोनियम काय आहे, जे काही ॲबडॉमिनल ऑर्गन्स आहेत त्यांना कव्हर करणारी कनेक्टिव्ह टिश्यूची एक मेम्ब्रेन आहे. तिथे जे काही स्पेस आहे त्यामध्ये हे मटेरियल फ्लूइड टाकलं जातं आणि
त्यानंतर काही विशिष्ट काळानंतर ते काढून घेतल्या जाते. बघा 2 फ्लुइडमध्ये बदल झालेला आहे. जाताना ते ब्ल्यू कलरचं दाखवलं आहे, नेताना ते येलोइश कलरचं दाखवलेलं आहे. का? कारण डायलिसेट विथ त्या ठिकाणी वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत. अशा पद्धतीने डायलिसिसच्या 2 मेथड, हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस. But the secretions like erythropoietin, renin, calcitrol that are produced by kidneys, they are not produced by using dialyzing machine. आता किडनीचं वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याचं काम ह्या डायलायझिंग युनिटद्वारे होत आहे. परंतु किडनीद्वारे तयार होणारे जे काही हॉर्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, इरिथ्रोपोएटिन, कॅल्सिट्रॉल, रेनिन, तर हे घटक मात्र डायलायझिंग मशीनद्वारे तयार केले जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळं डायलेझिंग ही तेवढीशी इफेक्टिव्ह मेथड पाहायला मिळणार नाही. यामुळं हार्मफुल वेस्ट हे बाहेर काढल्या जातील, बरोबर आहे, परंतु हे जे घटक किडनीद्वारे तयार होतात हे मात्र तयार होऊ शकत नाही. त्याच्यामुळं डायलिसिस इज इनकम्प्लीट ट्रीटमेंट. ओके, हिला आपण कंप्लीट ट्रीटमेंट म्हणू शकत नाही. तर मग कंप्लीट ट्रीटमेंट कशा पद्धतीने असू शकते? दॅट इज किडनी ट्रान्सप्लांट. म्हणजे तो अवयव जो आहे हा काय करायचा? रिप्लेस करायचा. It is an organ transplant of a healthy kidney into a patient with the end stage of renal disease. ज्यांच्यामध्ये रिनल जे काही डिसीज आहेत त्यांची एंड स्टेज आहे, शेवटची स्टेज आहे, तर अशा व्यक्तींमध्ये हेल्दी पर्सनकडून त्या व्यक्तीची किडनी ही त्या पेशंटमध्ये ट्रान्सप्लांट केली जाते. इट इज क्लासिफाईड ॲज, याच्यामध्ये 2 प्रकारचे आपल्याला डोनर मिळू शकतात. आता डोनर म्हणजे ज्यांच्याकडून किडनी घ्यायची आहे. पहिला आहे कॅडॅव्हरिक डोनर जो की डेड आहे. त्यानंतर सेकंड आहे लिव्हिंग डोनर. 2 प्रकार. लिव्हिंग डोनर किडनी ट्रान्सप्लांट कॅन फर्दर क्लासिफाईड ॲज. आता हा लिव्हिंग डोनर आहे हा सुद्धा 2 प्रकारचा असू शकतो. एक जेनेटिकली रिलेटेड म्हणजे त्याच्या रिलेशनमध्ये असणारा आई वडील भाऊ बहीण या पद्धतीचा, आणि नॉन रिलेटेड जो की जेनेटिकली रिलेटेड नाही, एक्स पर्सन, हेल्दी एक्स पर्सन, त्याला जेनेटिकली नॉन रिलेटेड लिव्हिंग डोनर असं म्हणतात. आणि ह्यापैकी ज्यांचे सगळे पॉईंट सूट होतील त्या व्यक्तीची किडनी ही त्या पर्सनमध्ये ट्रान्सफर केली जाते. अशा पद्धतीने दीज आर व्हेरियस डिसीजेस अँड देअर ट्रीटमेंट्स. ओके, and solve these questions. Thank you.